काँग्रेस नेत्या सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या विरोधात सकल आदिवासी समाजातर्फे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा. आदिवासी समाजाचे विविध मागण्यांसाठी मोर्चा. भारताच्या सर्वोच्च संविधानिक पदावर असणाऱ्या व तिन्ही सैन्य दलाच्या सेनाप्रमुख असलेल्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा पुअर लेडी गरीब बिचारी महिला असा उल्लेख करणाऱ्या काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचा व अर्थसंकल्पावरील राष्ट्रपतीच्या अभिभाषणाला नेहमीप्रमाणेच गांभीर्यपूर्वक न ऐकता कंटाळवाणे भाषण म्हणणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा महामहिम राष्ट्रपतींसह सकल आदिवासी समाजाने अपमान केल्याबद्दल अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर बिरसा क्रांती दलाचे अमरावती जिल्हाध्यक्ष प्राध्यापक कमल नारायण उईके यांच्या नेतृत्वाखाली जाहीर निषेध मोर्चा व आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर गुरुवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी येऊन धडकला. तसेच भारताच्या महामहिम राष्ट्रपतींच्या सन्मानार्थ आदिवासी तरुण तरुणी रक्तदान करणार. सोबतच आदिवासी समाजाच्या विविध महत्त्वपूर्ण मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. मी प्राध्यापक कमल नारायण उईके, जिल्हाध्यक्ष बिरसा क्रांती दल अमरावती. आज अमरावती शहरामध्ये अमरावती जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधवांनी येऊन इरविन चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करून हा आमचा जो मोर्चा आहे तो जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेला आहे. विशेष म्हणजे ज्या मुद्द्यासाठी हा मोर्चा निघालेला आहे ते म्हणजे या देशातल्या सर्वोच्च संविधानिक पदावर विराजमान असलेल्या तिन्ही सेना दलांच्या प्रमुख राष्ट्रपती महामहिम द्रौपदीजी मुर्मू या एक आदिवासी महिला आहेत आणि त्यांनी जे काही अभिभाषण केलं त्या अभिभाषणानंतर या देशातील सर्वात जुन्या पक्षातील काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यांचा अपशब्दांनी अपमान केलेला आहे. त्यांच्या भाषणाच्या नंतर त्यांना पुअर लेडी बिचारी आणि गरीब महिला म्हणून त्यांचा अपमान केलेला आहे. त्यांचं बोरिंग स्पीच म्हणून त्या पद्धतीनं त्यांचा अपमान झालेला आहे आणि याचा निषेध म्हणून आम्ही आदिवासी समाज बांधव एकजूट झालेलो होतो. आणि दुसरे म्हणजे या जिल्हाधिकारी कार्यालयावर अमरावती जिल्ह्यातील आदिवासी समाजातील ज्या महत्त्वपूर्ण मागण्या होत्या त्यांचंसुद्धा आम्ही निवेदन देत आहोत की आदिवासी समाजातील जे वरुड, मोर्शी, चांदूर बाजार आणि अचलपूर तालुके आहेत, इथे आदिवासी बहुल तालुके आहेत. या ठिकाणी 50% जास्त असलेल्या आदिवासी गावांना पेसा कायदा लागू करावा आणि धारणीचं जे कार्यालय आहे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचं ते कार्यालय शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आणण्यात यावं. जे न्यूक्लियस बजेट आहे ते नाविन्यपूर्ण बनवावं जेणेकरून आदिवासींच्या हितासाठी काम होईल. आणि त्याबरोबरच वरुडचं जे वसतिगृह आहे ते वसतिगृह वरुड शहरापासून 5 किलोमीटर दूर खेड्यामध्ये ठेवलेलं आहे. तर ते वसतिगृह शहरामध्ये आलं पाहिजे. शहरातील सोयीसुविधांचा लाभ विद्यार्थ्यांना झाला पाहिजे. कॉलेज ट्युशनचा लाभ झाला पाहिजे. शहराच्या बाहेर ते आम्हाला चालणार नाही. ही सुद्धा महत्त्वपूर्ण मागणी आहे. आणि 3 टाईमपर्यंत वसतिगृहातील मुलींना मुलींना सुरक्षा पुरवली पाहिजे. सगळ्या ठिकाणी आदिवासी आश्रमशाळा असो की हॉस्टेल असो त्या ठिकाणी पुरेसे कर्मचारी उपलब्ध नाहीत. या प्रकारच्या मागण्या घेऊन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा घेऊन आलेलो आहे बिरसा क्रांती दलातर्फे.